आमची माणसं. मंडळी नमस्कार. आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कुक्कुटपालनातून रोजगार निर्मिती. मंडळी, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कुपोषणाचा प्रश्न जर हाताळायचा असेल तर त्यासाठी दूध, अंडी, मांस या पदार्थांवर अवलंबून राहावंच लागणार आहे. कारण कृषी मालाच्या मर्यादा किंवा कृषी उत्पन्नाच्या मर्यादा आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळेच कुक्कुटपालन जो रोजगार निर्मितीसाठीचा एक आश्वासक पर्याय आहे आणि आतापर्यंत केवळ परसबागेतली कोंबडी इथपर्यंतच मर्यादित होता, हा व्यवसाय मूळ धरू लागलेला आहे. पण हा व्यवसाय करण्यापूर्वी प्रशिक्षण आवश्यक आहे, त्याची माहिती आवश्यक आहे. त्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आज आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र रत्नागिरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे विषय तज्ज्ञ श्री व्ही.बी. कडव यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वात प्रथम मला कुक्कुटपालन या व्यवसायाचं महत्त्व थोडक्यात सांगा. कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय एक बेरोजगार तरुण आहेत त्यांना एक सुवर्ण संधी म्हणून आपण त्याच्याकडे एक बघता येईल. निश्चित. त्याच्यानंतर हा व्यवसाय जो आहे तो एक व्यवसाय म्हणून आपण तुम्ही एक शेतीला पूरक व्यवसाय किंवा एक वेगळा व्यवसाय म्हणून असंही आपण एक करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे ते लोकांची आता जे एक आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची एक पुढे पुढे चाललेलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाची अगदी समाजाच्या सर्व स्तरांमधून मांस आणि अंडी ह्याची मागणी ही वाढतच चाललेलं आहे आणि हे भविष्यामध्ये पुढे वाढणार आहे. त्याच्यामध्ये ह्या व्यवसायाला अजिबात मरण नाही. हा व्यवसाय जर पुढे पुढे चालायचा असेल तर अशा पद्धतीने आपण हा व्यवसाय पुढे आपण चालू ठेवू शकतो. आता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? म्हणजे जसं शेती करायची तर त्यासाठी तुमच्याकडे जमीन पाहिजे, तसं कुक्कुटपालन जर करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? आवश्यक गोष्टी म्हणजे तुम्हाला ते एक मुळातच आपण जे व्यवसाय जर चालू करायचा असेल तर व्यवसाय चालू करत असताना आपण कुठल्या स्वरूपाचं आपल्याला नक्की ज्या कोंबडी पालन जे करायचं कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे तर नक्की तुम्हाला अंड्याचा व्यवसाय करायचा आहे, मांसाचा व्यवसाय करायचा आहे की दोन्हीचा व्यवसाय करायचा आहे अशा स्वरूपाचं. त्याच्यानंतर मग पण जी निवड आहे त्या पक्ष्यांची निवड आवश्यक त्याच्यामध्ये आहे. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण हे ठरवतो की बाबा अंडी विक्रेता व्हायचा आहे की मांस विक्रेता व्हायचं आहे त्याप्रमाणे मग त्या पद्धतीने त्याच्या ज्या जाती आहेत ज्या पद्धतीने जाती आपल्याला निवडायच्या आहेत. कोणकोणत्या जाती त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्रकार झालेले आहे की भारी जाती आहेत कोंबड्यांच्या, काही हलक्या वजनाने त्याच्यामध्ये हलक्या जाती आहेत. त्याच्यामध्ये उपयुक्ततेनुसार जसं आपण मगाशी चर्चा केली त्या उपयुक्ततेनुसार असून त्याच्यामध्ये 3 प्रकार झालेले आहेत की एक पर्पज फक्त अंड्यांसाठी कोंबडी, दुसरा की मीट पर्पज फक्त मांसासाठी कोंबडी आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ड्युअल पर्पज की दोन्हीसाठी अंडी आणि मांस अशा पद्धतीची आपण कोंबडींची निवड करू शकतो. आता यासाठी म्हणजे कुक्कुटपालन जेव्हा सुरू करतो किंवा एखाद्या पोल्ट्री फार्म जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याच्यासाठी ते कोंबड्यांची एक जागा तयार करावी लागते, त्यांचं एक घर तयार करावं लागतं, काही गोष्टी आवश्यक असतात. जागा निवडताना ती एक काळजी घ्यायला पाहिजे. जागा निवडताना तिथे मुबलक पाण्याचा पुरवठा, लाईटचा पुरवठा, जाण्यासाठी रस्ता. कुक्कुटपालनामधून एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने तरुणाने जर हा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये उत्पन्नाच्या संधी किती असू शकतात? बरेच वेळेला कसं होतं की आपण 70 ते 75% किंवा 60 ते 65% एवढा जो खर्च असतो निव्वळ हा फक्त खाद्यावर होत असतो. त्याच्यानंतर सुरुवातीचा खर्च असतो तो आपण जे कोंबडी घर असतं त्याच्याकडे कुठेतरी होत असतो. हा खर्च कमी करायचा असेल तर आपण बरेच वेळा आम्ही तरुणांना म्हणतो की परसातील कुक्कुटपालन ह्या व्यवसायामध्ये सुरुवात करा आणि सुरुवात जसं तुमचा व्यवसाय पुढे पुढे वाढेल तर त्यावेळेला हा व्यवसाय मोठ्या व्यवसायाकडे आपण तुम्ही झेप घेऊ शकता. मांस निर्मिती जास्त व्हावी यासाठीच्या काही विशिष्ट संगोपन पद्धती असतात का? त्याबद्दल सांगा. त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचं जे घर आहे की फार्म हाऊस आहे, फार्म हाऊसच्या आजूबाजूला तुम्ही कुंपण तयार करा. त्या कुंपणाच्या बाहेर ते जाणार नाहीत. मध्यंतरी एक खुराडा तयार करा. त्या खुराड्यामध्ये ते येतील जेव्हा पाहिजे तेव्हा. त्याच्यामध्ये आपण अन्न जे त्यांना खाद्य लागेल ते खाद्य, पाण्याची व्यवस्था केलेली असते. पक्षी आजूबाजूला फिरतात आणि संध्याकाळी पुन्हा ते याच्यामध्ये येत येतात. याचा एक फायदा असा होतो की आपल्याला खाद्यावरचा काहीसा खर्च तो कमी होतो. आपल्या समोर पक्षी राहतात. हिंस्र स्वापदापासून त्याचं आपल्याला एक त्याच्यापासून संरक्षण त्याच्यापासून मिळतं. जेव्हा आपलं पोल्ट्री फार्म किंवा कोंबड्यांचं हे जे घर असतं ते तयार होतं, पक्षी त्यामध्ये आणले जातात, त्यानंतर त्यांचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्याबद्दल काय सांग? पक्षी आणताना फार्मची आपण पूर्णपणे तयारी करायला पाहिजे. स्वच्छता असेल, आजूबाजूला निर्जंतुक करणं, धुरीकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. पक्ष्यांची जी काही भांडी असतील, बऱ्याच वेळा आपण भांडी वापरतो, खाद्याची भांडी वापरतो, ही निर्जंतुक करून व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत, पण आता वेळ झालेली आहे आपल्या आणखीन एका कार्यक्रमाची, ज्याचं नाव आहे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या आजच्या आमच्या पुन्हा एका नव्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपण सगळेजण पावसाची चातकासारखी वाट पाहत असतो, पण यावर्षी थोडा कमी पाऊस येणार आहे सरासरीपेक्षा असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. घाबरायचं काही कारण नाही, कारण खरीप हंगामात जरी शेतकरी हा शेती व्यवसाय करताना पावसाच्या पाण्यावर अवलंबून असला तर योग्य नियोजन केलं तर शेती ही फायद्याची ठरू शकते. आणि ते कसं करायचं याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे हेमंत गुरसाळे यांना. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. हेमंत गुरसाळे यांचा परिचय करून द्यायचा झाला तर ते आरसीएफच्या थळ येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहेत. गेली 16 वर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषीविषयक प्रश्नांना मार्गदर्शन करत असतात. चर्चेला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला कोकणाकडे वळू. कोकण असा हिरवागार छान बघायची आपल्याला सवय आहे आणि भात हे तिथलं मुख्य पीक आहे, पण इतरही पिकं तिथे घेतली जातात. तर थोडं कोकणातल्या पिकांविषयी सांगूया. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती किंवा पीक पद्धती याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राचे एकूण 5 विभाग पडलेले आहेत. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र. कोकणामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे मुख्य पीक आहे आणि यावर्षी जर पावसाचा अंदाज उशीर येण्याचा असेल तर या पिकांमध्ये नियोजन कसं असावं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर कोकणामध्ये खरीप हंगामामध्ये भात हे मुख्य पीक आहे, परंतु ज्या ठिकाणी वरकस जमिनी आहेत, डोंगर उताराच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी नागली आणि वरी या पिकाची सुद्धा लागवड केली जाते. काही वेळेला खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकाची सुद्धा लागवड केली जाते आणि खरीपामध्ये भाताची कापणी केल्यानंतर अंग ओलितावरती कडधान्य पिकं म्हणजे वाल, पावटा, चवळी किंवा हरभरा यासारख्या कडधान्य पिकाची लागवड केली जाते. काही शेतकरी रब्बी हंगामामध्ये भुईमुगाची या तेलबिया पिकाची सुद्धा लागवड करत असतात. आता जी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला सामोरी येणार आहे तर त्यात भाताचं नियोजन नेमकं शेतकऱ्यांनी कसं करावं? यावर्षी जर पाऊस उशिरा पडणार असेल किंवा एकंदरीत पावसाचे जर प्रमाण कमी असेल तर अशा वेळेला जे शेतकरी गरव्या जातीची लागवड करतात, गरव्या जातीचा याचा अर्थ की जी भात जाती उशिराने तयार होतात, तर अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी गरव्या जातीची लागवड करतात त्यांनी या वेळेला अशा परिस्थितीमध्ये निमगरव्या जातीची लागवड करावी. जे शेतकरी निमगरव्या जातीची म्हणजे मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीची लागवड करतात त्या शेतकऱ्यांनी हळव्या जातीची लागवड करावी. आता हळव्या जातीमध्ये विविध जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत. रत्ना ही अतिशय लोकप्रिय जात आहे. रत्ना जातीला पर्याय म्हणून कर्जत 7 आपण जातीची लागवड करू शकतो. उत्कृष्ट तांदळाच्या प्रकारामध्ये रत्नागिरी 24 या जातीची निवड करू शकतो किंवा अति बारीक म्हणजे सुपरफाईन जात जी म्हणतात ती कर्जत 4 या जातीची लागवड करू शकतो. खार जमिनी असतील तर पनवेल 2 किंवा पनवेल 3 या जातीची लागवड करू शकतो आणि संकरित भातामध्ये सह्याद्री 4 या जातीची निवड करावी. निमगरव्या जातीमध्ये आपल्याला जया ही सुधारित जातीमध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारी जात आहे, त्याची आपण निवड करू शकता. जयाला पर्यायी जात कर्जत 5 की जी जयासारखीच लांब आणि जाड आहे आणि मध्यम कालावधीमध्ये तयार होणारी या जातीची आपण लागवड करू शकता. आणि चांगल्या तांदळाच्या प्रकारामध्ये पालघर 2 या जातीची निवड करता येते. खार जमिनीसाठी पनवेल 1 आणि संकरित जातीमध्ये सह्याद्री 3 जी मध्यम कालावधीमध्ये तयार होणारी जात आहे या जातीची आपण लागवड करू शकतो. ही लागवड करून भात काढणीनंतर काय नियोजन असावं? थोडक्यात आधी मी सांगतो की भात पिकांमध्ये नेमकं काय नियोजन करावं. भात शेतीमध्ये चिखळणीनंतर लावणीच्या आधी किंवा लावणीनंतर 8 दिवसाच्या आतमध्ये सुफला 15-15 अशा प्रकारच्या संयुक्त खताचा वापर त्याची निम्मे मात्रा म्हणजे एकरी 65 ते 70 किलो या प्रमाणात चिखलावरती आपण टाकली पाहिजे किंवा चिखलानंतर लावणीच्या नंतर साधारणपणे 8 दिवसामध्ये त्याचा वापर करू शकतो. या वेळेला शेतकऱ्यांनी युरियाचा वापर करू नये.
लावणीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसाच्या अंतराने 2 वेळेला सुधारित जातीसाठी 26 किलो आणि 18 किलो प्रति एकर या प्रमाणात युरियाचा वापर करावा, तर संकरित जातीसाठी 60 किलो आणि 26 किलो अशा 2 मात्रेमध्ये प्रति एकरी वापर करावा. युरियाचा वापर अतिसुद्धा करू नये किंवा युरियाचा वापर कमीसुद्धा करू नये, कारण कमी वापर केला तर उत्पन्नामध्ये घट येते आणि जास्त वापर केला तर त्या पिकांमध्ये कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. भात शेतीमध्ये सिलिकॉनचा पुरवठा होणं आवश्यक आहे आणि यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने भाताच्या तुसाची काळी राख आणि भाताच्या पेंड्याचा वापर करावा अशी शिफारस केलेली आहे. परंतु काही कारणामुळे हे शक्य झालं नाही, तर शेतकऱ्यांनी सोप्या पद्धतीने भाताच्या पेंड्यावरती ट्रायकोडर्मा हार्जियानम या बुरशीची प्रक्रिया करून 1 ते 1.25 महिन्यामध्ये भाताच्या पेंड्यापासून कंपोस्ट करावे आणि ह्या कंपोस्टचा वापर जर भात शेतीमध्ये केला तर सिलिकॉनचा उपलब्धता त्या भाताच्या रोपांना मिळते आणि अशा पद्धतीने भात पिकाचं नियोजन करताना नत्र, स्फुरद, पालाश आणि विशेषतः सिलिकॉन याचा जर वापर झाला तर भाताची रोपं कणखर आणि मजबूत बनतात आणि भाताच्या रोपांच्या मुळांची वाढ जोमदार होते आणि याच्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भाताची उत्पादकता टिकून राहण्यासाठी मदत होते. आता हे झालं भाताविषयी. भुईमुग लागवडीविषयी काय सांगाल? भुईमुग लागवडीमध्ये कोकणामध्ये काही शेतकरी भुईमुगाची लागवड सुद्धा करतात. भुईमुगामध्ये लागवड करताना अशा परिस्थितीमध्ये विशेष सांगण्यासारखी बाब अशी आहे की कोकणातील शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी ही शक्यतो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. याचं कारण असं आहे की या कालावधीमध्ये तापमान हे 18 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं आणि ह्या तापमानामध्ये भुईमुगाची उगवण आणि प्राथमिक वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते. तसंच या कालावधीमध्ये भूजल पातळी सुद्धा वरच्या थरामध्ये असते, त्याच्यामुळे भुईमुगाला पाण्याची व्यवस्था सुद्धा करणं शक्य होतं. तसंच या कालावधीमध्ये जमिनीमध्ये ओलावा सुद्धा असतो, त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर करून भुईमुग शेतामध्ये चांगल्या पद्धतीने तणनियंत्रण सुद्धा आपल्याला करता येते. आता भुईमुगामध्ये 4 संवेदनशील अवस्था आहेत. त्याच्यामध्ये उगवण ही एक पहिली अवस्था, दुसरी म्हणजे आऱ्या निघण्याची अवस्था आणि तिसरी म्हणजे शेंगाचा विकास आणि शेंगा पोसण्याची अवस्था. ह्या 4 अवस्थेमध्ये जर भुईमुग पिकाला पाण्याचा ताण पडला तर त्या भुईमुगा पिकाचं उत्पादन खाली येऊ शकतं आणि म्हणून शेतकऱ्यांनी या अशा परिस्थितीमध्ये काळजी घेतली पाहिजे की संरक्षित पाण्याचा वापर करून ह्या 4 अवस्थेमध्ये पाण्याचा ताण कसा पडणार नाही याचा विचार केला पाहिजे. भुईमुगामध्ये जर आपण बीज प्रक्रिया बायोला नावाच्या जीवाणू संवर्धनाची केली तर बायोला वापरल्यामुळे जमिनीमध्ये स्फुरद हा महत्त्वाचा घटक सहज आणि जास्त प्रमाणात उपलब्ध राहतो आणि भुईमुग पिकाची उत्पादकता ही जास्त करून स्फुरद ह्या घटकावर अवलंबून असते. म्हणून बायोला 25 मिली प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी आणि त्याच्यानंतर जे आहे ती त्याची लागवड करावी. भुईमुगाच्या पिकामध्ये 30 ते 35 दिवस पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी निंदणी करावी. निंदणीनंतर स्वस्तिक अवजाराने भरणी करावी आणि भुईमुगाला आऱ्या निघताना त्याच्या शेतामधून रिकामे पिंप जर फिरवलं तर भुईमुगाचं उत्पादन वाढायला मदत होतं. भुईमुग पिकामध्ये फुलोऱ्याच्या आधी मायक्रोला अर्धा ते 1 लिटर आणि सुजला आऱ्या निघताना 1 ते 2 किलो प्रति एकर या प्रमाणात जो वापर केला तर भुईमुगाची उत्पादकता वाढते. नक्कीच. आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.